निश्चितच आजच पनवेल महानगरपालिकेचा जो निकाल लागलेला आहे अतिशय चांगला निकाल लागलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाचं कमळ पुन्हा पनवेल महापालिकेवर खुललेलं आहे आणि भारतीय जनता पक्ष पनवेल महापालिकेमध्ये सत्ता हस्तगत केलेली आहे आणि लवकरच पनवेल महापालिकेवर पनवेल महापालिकेचा महापौर आणि सर्व सभापती हे सुद्धा विराजमान होतील। आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली, परेशदादा ठाकूर युवा नेतृत्व यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या आशीर्वादाने निश्चितच पनवेलकरांचे जे जे प्रश्न राहिले असतील, आम्ही मागील 5 वर्ष आणि 3 नगरसेवक पद 22 नंतर आजपर्यंत लोकसेवक म्हणून काम केलं आणि आता पुनश्च आमच्या प्रभागातील पनवेल महानगरपालिकेमध्ये आम्हाला निवडून दिलेले आहे। प्रभागातील 4 उमेदवार आम्ही भरघोस मतांनी निवडून आलेलो आहे। त्यामुळे आमची जबाबदारी वाढलेली आहे की पनवेलकरांना नवीन पनवेलकरांना जे जे आम्ही आश्वासन दिलेले त्यातून त्यांची ज्या काय अडीअडचणी आहेत त्यातून त्यांची मुक्तता करणे आणि जे आम्ही त्यांना आश्वासन दिले त्याची पूर्तता करणे ही आमची जबाबदारी निश्चित आणि निश्चित नवीन पनवेलकरांना आम्ही आश्वासन देतो किंवा प्रभाग 17 वाल्यांना आश्वासन देतो की ए टाईप असेल, PL5 U1 असेल, इतर काय रिडेव्हलपमेंटची कामं असेल चालू असेल, रोड, रस्ते, पाणी, ड्रेनेज, त्याचबरोबर रेल्वे स्टेशनचे जे ब्रिज असेल, सरकता जिना असेल, ट्रॅफिकचा प्रॉब्लेम असेल, हे जे काही प्रश्न असेल हे लवकरात लवकर जास्तीत जास्त कमी वेळात कसे सोडवता येतील याचा प्रयत्न करू। त्याचबरोबर शेअर रिक्षा, आपला ऑटो रिक्षा या ज्या आहेत त्या मीटरवर कशा चालू होतील यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न निश्चित करू। त्याचबरोबर सिटी बस किंवा NNMT ची बस किंवा TMT ची बस, ठाणा महानगरपालिका या बसेस कशा जास्तीत जास्त जोपर्यंत आपल्या पनवेल महापालिकेची परिवहन सेवा उपलब्ध होत नाही तोपर्यंत ह्या सेवा लोकांना कशा पुरवता येतील हा सुद्धा आम्ही 4 नगरसेवक प्रयत्न करू।